आणि आता पाहूयात कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्या. पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट. नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत. नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. राज्य सरकारनं शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा शासन निर्णय अद्याप कागदावरच असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलाय. कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल 2,000 रुपयांपर्यंत खर्च येत असताना मात्र शेतकऱ्याच्या पदरात 1,200 रुपये पडत असल्यानं शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान होत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी सोयाबीनला प्रति क्विंटल 7,500 रुपयांपर्यंतचा दर मिळाला होता. मात्र आज हे दर घसरून 6,600 रुपयांवर आले. अवघ्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात सुमारे 900 रुपयांची घसरण झाल्यानं दरवाढीच्या अपेक्षेनं माल साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. येवला तालुक्यातील जळगाव नेऊरमधील शेतकऱ्यांना 6 एकर डाळिंब बागेवर ट्रॅक्टर फिरवून वाढत्या तापमानामुळे फळबागात जगणं मुश्किल होतं. 4 वर्ष बाग उभी करण्यासाठी आलेला खर्च उत्पादनामध्ये आलेल्या तफावतीमुळे शेतकऱ्याने हा निर्णय घेतला. मावळ तालुक्यात पावसाची चाहूल लागतात शेतकऱ्यांची भात पेरण्याची तयारी सुरू झाली आहे. खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली असून शेतकरी शेतजमिनीच्या मशागतीसह विविध पूर्वतयारीच्या कामामध्ये व्यस्त झालेले आहेत. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल. नैसर्गिक पेंडीयुक्त सेंद्रिय खत.